मस्तपैकी सकाळची छान अशी सुरुवात आपल्या शेतामधनं होती। एवढं पूर्ण असा शेतामध्ये चारा आहे आपला। इकडे एवढा ऊस संपलेला आहे बघा, आणि इकडे पलीकडे हेव आहे। मोटर चालू करण्यासाठी आलते, घरी पाणी चालू विलू केलं या। चला म्हणलं आता जाऊ घरी। काय झालं, असं पाईप आहेत ना कुणी पण शेतामध्ये ठेवताना इकडून किंवा तिकडून बोळा घालत राहा। कशामुळे सांगू का, आम्ही असा पाईप काढून ठेवला, इकडं ड्रिपचा पाईप काढलाय, ऊस फोडायचा बांधायचा होता म्हणून। आणि ह्या पाईपामध्ये येऊन मोठी अशी मस्त छान छान नसतात आणि मस्त म्हणत नसतात, 10 मिन होती भरपूर मोठी, सा करीत गेली। आता कसं असतं, देवाने त्यांना भेव पण तितकंच दिलंय आणि वाचा तितकी, बुद्ध्या बी तितकीच दिलेली। आपल्याला जसं भेव आहे तसं त्यांना पण भेव वाटतं, पण कसं शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ध्यान करून असे पाईप उघडे ठेवू नका, का तर आमच्याकडून चुकी झालेली। आता दाजी जरा बाहेर गेलेले आहेत, आल्याच्या नंतर हे पाईप इकडं बसून पॅक बंद करून टाकायला लावायचेत। आल्यावर करतो म्हणले, फोन केला तर मी आत्ताच त्यांना। कसं असतं, लेकरं बाळ जाते ते चुई काटाय पूर्ण दिवसभर, काय नाही चालूच असतं। चला आता घराकडे निघाले मी, पण काळजी वाटते, भीती वाटते। त्याच्यामुळं आपलं जिथली तिथं जे ते कामं केलेले बरे असतात। आणि ही अडचण असल्यावर भरपूर असं इचुकाट्याचं भेवा असतं। अडचण नाही आहे झालेली आमच्या इथं भरपूर अशी, पण चला आता तरी पण म्हटलं थोडासा एक शिपका झाला की पूर्ण असे मस्तपैकी औषध मारून देऊ। औषधं मारल्याच्या नंतर पूर्ण ही गवत जळून जाईल म्हणलं, द्यायचं आहे औषध मारून। तसं आता त्याला पण वेळ लागतो, एक 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 शेतकऱ्याच्या मागं कामं चालूच असते। तर इकडं गायींना झाडांना पण ड्रिपला सोडलंय पाणी, गायींना सोडलंय तिकडं पिण्यासाठी। धावते तुम्हाला अगोदर मस्त असं झाडाची कटई करून घेतली। काय झालं तर भरपूर अशा खाली फांद्या आलत्या आणि मुरघासाला लागायच्या। कसं आपल्याला मुरघास भरताना डोक्याला ह्याला भरपूर अशा, इकडं बघा असे मस्त नारळाचे झाडं लावलेले आहेत बघा, असे नारळाचे झाडं मस्त लावलेत। त्याच्यामध्ये भरपूर असे छान फुलांचे झाडं लावायचेत मला। इकडं बघा असं पाणी सोडलंय गाईंना पिण्यासाठी। इकडं मस्त अशा गोठ्यामध्ये सोडलेले आहेत, रोजचे रोज गोठ्यातील स्वच्छ असं करून घेतो, शेणखत भरून बिरून मस्तपैकी छान असं गोठा स्वच्छ करून घेतला जातो रोजचे रोज। चला आता दुसरे कामं भरपूर बाकीत, कामं घेते आवरून। आणि चला आता पार्सल झालं पॅकिंग, मस्त असं पॅकिंग करून बिरून घेतलंय। चला आता निघालो घराकडे, चला बाई घराकडे निघालो। आता घरचे बी कामं बाकी राहिलेले आहेत, तेवढे कामं करून घ्यायचे। परत गायींचा टायमिंग होतोय, चाऱ्याचा खाण्याचा, परत आपल्या सुरू रुटीन बघा। असा मस्त असा प्लॉट आहे। आता दाजींना उचला ना गुणी पार्सलची, मला म्हणते उचलू लागा ये। मी निघाले होते, निम्यात गेलते, मला म्हणले उचलायला जमा नाही। कोणीच उचला नाही, इतकं वजनदार आहे। वजनदार असल्याशिवाय प्रोटीन आहे का? अजिबात नाही, इतकं वजन आहे याला। चला प्रोटीन किती असन बघा, खसाय नसता पाण्याचा ह्याच्यात, म्हणजे इतकं वजन आहे ह्याच्यात। हे ट्राय बघायचा तुम्हाला। काटवाळवाने गोड खायला चव नसती तर, म्हणजे गायांनी पण एवढं आवडीने खाल्लं काय काय त्याला आहे का? ऊसावानी गोडे हा ना, बरं चला दे उचलून चला. देते उचलून। गुणींनी दाजी गेला वाक काय होत आहे, वजनच नाही त्याला।
बघा लयच भारी आलंय हा. ते खताला पाण्याला कमी नाही हो. उन्हाळाभर पण आपण भरपूर असं सांभाळलेलं या. ऊस पण तसाच आहे. एक नंबर ऊस पण आहे या. हा गाया बी तशा आहेत, ऊस बी तसा आहे, मुर्गा स्किंग बी तसा आहे आणि तुम्ही बी तसेच आहेत. बरोबर आहे. बोलतो असं नाहीत. बरोबर आहे. रिअल मध्ये हो का. मस्त खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. मला हे तर साप दिसल्यापासून मला इतकं बेव वाटतं ना. नाही खात. त्याला काय 12 वाटा असते तर. चला निघाले. संध्याकाळचा टायमिंग झालाय आणि चारा टाकायचं काम चालू झालंय. आज पूर्ण दिवसभर फिसफिस पाऊस चालूच आहे. हा थोडासा पाऊस आला तरी मुक्त गोठ्यामध्ये भरपूर असा राडा होतो. तरी पण आम्ही रोजचे रोज उचलून टाकून देतो शेणखत. चला आता होतच असतो किती केलं तरी. त्याचं नावच काय या मुक्त गोठा. त्याच्यामुळे राडा होतच. आता गाई सोडायच्यात. चला तोवर म्हटलं थोडासा घ्यावा. आता पूर्ण दिवसभर तर नाही काढायला वेळ भेटला. इकडं दाजींचं चाललंय मुरघास भरून द्यायचं. संध्याकाळ दोन्ही टाईम दुधाच्या गाईंना मुरघास असतो आणि पार्ट्या गाईंना मका ते आपलं सॉरी मुरघास किंग नावाचं नेपियर आणि ऊस ह्या दोन्हीचं खाद्य असतं. वेगवेगळं असतं. म्हणजे मुरघास किंगचा पण आपण मुरघास केलेला आहे. तो मुरघास त्यांना असतो आणि हे दुधाच्या गाईंना असतो. असं त्यांचं नियोजन आहे खाण्याचं. तुमचं काय 2 शब्द? काय नाही टाइम तर झालाच आहे. चला आता हो का गाईचं चाललंय पाणी प्यायचं. जेव्हा ध्यान होईन तेव्हा पाणी पिते, जेव्हा ध्यान होईन तेव्हा पाणी पिते. चला असं मस्त असं आज वातावरण आहे छानपैकी. लय म्हणजे लय मस्त भारी वातावरण झालेलं आहे. मस्त अशा इकडं बघा हे बहुत संपलाय. आता तो राहडा उचलून टाकावंच लागेल. आता राहडा होतोच हो शेतकरी. तरी पण भरपूर असं बऱ्यापैकी मला आवडतच नाही. गोळा करणं हे चालूच असतं. पण हे मुरघा संपला होता शेवटी थोडासा राहिलेला. मग असा टाकला दाजींनी वरचं काय राहिलेलं. बघू आता जसा वेळ भेटल. आणि इकडं आपलं भाजीपाला आहे. तर चला आता तुम्हाला थोडासा नॉर्मल आपला. आणि इथं एक आता छोटा एक वाफा मी तयार केला या. ह्याच्यामध्ये कोथिंबीर लावायची. इकडं बघा ही कशी मस्त अशी छान कोथिंबीर आलेली या. म्हटलं काय होईल ही कोथिंबीर संपू करूस तर ही आतली खायला येईल. त्याच्यामुळं म्हटलं ह्यामध्ये लावून घ्यावा. आपला काय म्हणते ना स्टॉक असून द्यावा. शिल्लक स्टॉक आहे ना असून द्यावा. इकडं बघा शापू मस्त असा छान शापू पण आलेला आहे. आणि ही आहे गवार मस्त अशी आलेली. इकडं ह्याच्यामध्ये ह्या वाफ्यामध्ये ना पूर्ण मिरच्याचं रोप टाकलेलं होतं. पण काय केलं कोंबड्यांनी संपूर्ण रोप खाल्लंय. संपूर्ण कुठं बघायचं सुद्धा नाही. का दातात काडी घालायचं कट नाही ठेवली. आणि ही बघा किती मस्त असं कारल्याचा वेल आलेला आहे. इथं पण एक नारळाचं झाड लावलंय. ही आहे लिंबुनी आपली शापा हे. आणि ही आहे भेंडी. लय नाही पण आपलं झपाट झाडं खायापुरतं असलं तरी बाद झालं. लयचे हाऊ नाही करायचे. आपलं थोडंसं असलं तरी भागतंय मस्तपैकी. इकडं मस्त असं सीताफळाला डोळा पडलाय. तोडून घेते. काय झालंय पाखरांना पण ठेवतो तर पाखरांना बी थोडंफार माणसांना थोडंफार समद्यांना थोडं नको का. त्यांचा पण जीव या प्राण्यांचा एक मुका जीव थोडक्यात म्हणायचं. मुक्या प्राण्यांना त्यांना पण थोडं असं खाण्यासाठी ठेवायचं. वरती तिकडं वरती लय छान डोळे पडलेले भरपूर असे. इथं जसे डोळे पडलेले असतील तसं मला जसा वेळ भेटल मी तसं येते आणि तोडून घेऊन जात असते. माझा कॅमेरा धरायला कुणी नसतं. आपलं दोन्ही कामं चालूच असतात. कॅमेरा धरायचं आणि ती पण कामं करायची. फेरफटका मारायला आलं तरी बघा मस्त अशी छान
डोळ पडलेले 2 घावलेत घेऊन जाते. पहिले 2-4 नेलते ते मस्त असे पिकले म्हणून म्हणलं आता हे नेहावं. ते नेलेले पिकले तरच दुसरे नेणार होते, पण मस्त असे छान पिकले म्हणलं चला आता घेऊन जावं बा. खात्यात मुलं. चला धाराचा टायमिंग झालेला आहे, घेतो पटकन धारा काढून. मस्त असं संध्याकाळचं जेवण चाललेलं आहे. बाकी समद्यांचं झालंय. मी आणि स्वराचं जेवण राहिलंय. बघा काय काय बनवलंय या. हो का, मी सांगते. मस्त असे छान धपाटे, अजून शेंगुळी आणि अजून काय दही बनवलंय. बघा तुम्हाला सांगते कमेंट मध्ये कसं खाते, चांगलं लागतंय का. आता शेंगुळी सांगते. एकदम छान झाले. कसं आहे ही तुम्हाला सांगतो, जुन्या माणसांनी असं बनवायचे. जुने माणसं ही असले शेंगुळे करायचे बघा. इकडं दही आणि इकडं छान असे धपाटे. हो का, या म्हणाव तुम्ही पण खायला. मनसोरा तुम्ही पण या नक्कीच. कसं लागते? धपाटे आणि दही खायला. चला बाय बाय. रामकृष्ण हरी. खाऊ द्या मला. उद्याच्याला आहे एकादशी. एकादशी म्हणजे मोठी चला का? मोठी आषाढी एकादशी उद्याच्याला. त्यामुळे आज पोटभर खाऊन घेतो चांगलं चटपटीत. चटपटीत रोजच असतं खायला. मला लय आवडते ही शेंगुळे. हो का, असे मस्त असे लागतात. आणि धपाटे आणि तुम्ही नक्कीच शिकायला या. हो का, असं खायचं, असं घ्यायचं, असं खायचं. रामकृष्ण हरी.